हाय हॅलो, मी ऋतुजा पाटील. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदित जाओ. तर चला मग व्लॉगला कंटिन्यू करूया. आम्ही जात आहोत इस्कॉन टेम्पलला, जे की आम्ही सकाळी 9-10च्या दरम्यान निघालो होतो. हे इस्कॉन मंदिर आमच्या एरियापासून 35 मिनिटांवर आहे आणि आम्हाला बाईकवरून जायला अर्धा तास लागतो. इस्कॉन टेम्पल जे की पुण्याच्या आर्मी कॅम्प एरियामध्ये येतं आणि हे इस्कॉन मंदिर आहे तारापूर रोडला. पुण्यामध्ये अजून एक इस्कॉन टेम्पल आहे जे की खूप मोठं आहे आणि ते कात्रज एरियामध्ये येतं. कात्रज एरिया हा आउटर साईडला येतो, पण हे टेम्पल सिटीच्या मधोमध आहे. ह्या टेम्पलचं नाव आहे श्री राधा कुंज बिहारी मंदिर आणि हा आहे मंदिरचा मुख्य प्रवेशद्वार. मंदिरच्या आतमध्ये जायच्या आधी बाहेरच चेकिंग केली जाते आणि चप्पल पण बाहेरच काढावे लागतात. जर तुम्हाला इथं दर्शनाला जायचं असेल तर मॅपला तुम्ही टायमिंग दिलेला आहे, तो तुम्ही चेक करून जाऊ शकता. सकाळी 7 ते 9, 9 ते 12, 12:30 ते 1 असे मंदिराचे टायमिंग आहेत. तर मंदिरचा हा आहे बाहेरचा फ्रंट एरिया. ह्या फ्रंट एरियामध्ये गोविंद रेस्टॉरंट आहे, महाप्रसादचं दुकान आहे व इस्कॉन गिफ्ट शॉपीसुद्धा आहे. जेव्हा आम्ही हॉलमध्ये मुख्य दरवाजापासून प्रवेश करतो तेव्हा पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आणि सगळीकडे तुम्हाला हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण असा जप कानावर पडतो. आणि बघा बाहेरूनच किती मंदिर छान आणि किती प्रकाशमय दिसत आहे ना, तर आत किती छान दिसत असेल. तर मंदिरामध्ये तुम्हालाही खूप सारं माणसं दिसत असतील. तर ही माणसं सेवा करत होती. खूप सारी फुलं आणलेली होती आणि त्याच्या पाकळ्याकडून ते हार करत होते. रात्री कार्यक्रम असल्यामुळे त्यांची सेवा चालू होती. आपल्याला पण इथं जर पूजा किंवा सेवा करायची असेल तर आपण पण जाऊन इथं सेवा करू शकतो. खरंच मंदिर खूप छान असं त्यांनी प्रकाशमय आणि खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे. भिंतींवर छान छान राधाकृष्ण यांचे फोटोज लावलेले आहेत. कपाटामध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत. खरंच मनाला असं प्रसन्न करून जाईल असं त्यांनी मंदिर मेंटेन ठेवलेलं आहे. तर इथं आपल्याला राधाकृष्ण यांच्या 2 मूर्ती पुजवलेल्या दिसत असतील. तर एका मूर्तीमध्ये राधाकृष्ण आपल्याला आशीर्वाद देत आहेत आणि दुसऱ्या मूर्तीमध्ये कृष्णदेव बासुरी वाजवत आहेत हे दिसत आहे. तसेच मंदिरामध्ये प्रसादाची सोय पण खूप छान रीते केलेली आहे. हा मंदिरच्या सभोवतालचा व्ह्यू आहे. खूप छान असा मेंटेन ठेवलेला आहे त्यांनी. छोट्याशा जागेमध्ये बसवलेलं मंदिर आहे, पण खूप छान मंदिर सुद्धा बांधलेलं आहे आणि व्ह्यू सुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही व्ह्यू कंटिन्यू करू शकता. मंदिरच्याच बाजूला एक बुक स्टॉल आहे. त्या बुक स्टॉलमध्ये 3 लँग्वेजमध्ये बुक्स अवेलेबल मिळतील. हिंदी, मराठी, इंग्लिश अशा 3 भाषेमध्ये सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत. भगवद्गीता, महाराणी कुंतीची शिकवण, कृष्ण, एजी टू जर्नी, रामायण अशी खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत.
असे मोठे कंटेंट्स ठेवले आणि ते छोटं बुकमध्ये कॉम्पॅक्ट हे चांगलं वाटेल वाचायला आणि स्टोरी फॉर्मॅटमध्ये असतं ह्याच्यात येतं स्लोक वाईज येतं स्टोरी फॉर्मॅट तर चला मग आता बघूया इस्कॉन गिफ्ट शॉपिंग। तर या शॉपमध्ये तुम्हाला पूजेचे सामान मिळेल, तसेच खूप साऱ्या फ्रेममध्ये असलेले फोटोज आणि खूप छान सुंदर अशा मूर्त्या पण आहेत, त्यांना आपण विकत पण घेऊ शकतो। घेऊया काय एक बघून छानपैकी, किती मस्त मस्त आहेत ना। कोणती बघायची असं त्या खालती ठेवायला ह्याच्यामध्ये म्हणताय राधाकृष्ण हे युनिक दिसते ना थोडंसं। काय आहे विचार ना कसलं इथं तुम्ही बघत असाल, इथं एका परिवाराने आपल्या मुलीला त्या तागडीमध्ये बसवलेलं। त्या मुलीचं जेवढं वजन आहे तेवढे बुक्स त्या दुसऱ्या तागडीमध्ये ठेवायची आणि मग त्या बुक्सची प्राइस किती होईल तेवढी त्यांना द्यायची आणि मग हीच बुक्स परत ही लोक आपल्याला 200-300 मध्ये विकणार। माता जी का तुला हुआ है, यहाँ पे उनका भगवत गीता गिनती है 89 भगवत गीता, हरि बोल। तो ये माहेश्वरी परिवार है। तो हम एक बार हरे कृष्ण महामंत्र बोलेंगे प्रभु जी की प्रसन्नता के लिए। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे तुम्हाला नवीन व्हिडिओ येऊन मिळतील। थँक्यू, बाय।